नमस्कार, मी राजेंद्र तिडके. युवा दर्पण लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी पाहूयात एका भीषण अपघाताची. राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटना थांबण्याचे नावच घेत नसून सतत कुठे ना कुठेतरी अपघाताच्या घटना घडत आहेत. आज सकाळी पुन्हा सोलापूर धुळे महामार्गावर मांजरसुंबा ते चौसाळा दरम्यान एक ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकी स्वाराला मार लागून तो जागीच ठार झाला. बाळासाहेब दिलीप भोसले वय 26 वर्षे असे मयत तरुणाचे नाव असून हा अपघात एवढा भीषण होता की या धडकेत दुचाकीचे अक्षरशः 2 तुकडे झाले. अपघाताच्या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक थोड्या वेळासाठी खोळंबली होती, परंतु घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. आणि आता बातमी चिमुकल्यांच्या दिंडी सोहळ्याची. बालरंगभूमी परिषद बीड शाखेच्या वतीने महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा डॉक्टर दीपाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत बीड शहरातील माऊली प्राथमिक शाळा, संभाजी प्राथमिक शाळा आणि श्री गणेश विद्या मंदिर शाळा या तिन्ही शाळेतील बालगोपाळांच्या सहभागाने दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी या तिन्ही शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध वारकरी वेशभूषा धारण करत अभंग गायनात सहभाग नोंदवून अभंग गायनावर पाऊली सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी जवळपास 600 ते 700 बालगोपाळ दिंडीत सहभागी झाले होते. तर सौ KSK महाविद्यालयाच्या प्रांगणात या आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग व संगीत विभागातील प्राध्यापकांनी अभंग गायन सादर केले. यावेळी बालरंगभूमी परिषदेतर्फे विद्यार्थ्यांना उपाध्यक्षा डॉक्टर दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी माऊली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माने सर, संभाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विना भोज मॅडम, श्री गणेश विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक उमेश पवार, संस्था प्रमुख गुंजाळ मॅडम तसेच या शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले होते. तसेच सौ KSK महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवानंद क्षीरसागर, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील देवळांकर, श्री जालिंदर पोळेकर, डॉक्टर दुष्यंता रामटेके, प्राध्यापक दीपक जमदाडे, प्राध्यापक सुरेश थोरात, प्राध्यापक भांगे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व बालगोपाळ या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होते. आणि आता बातमी भगवान विद्यालयाची. भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये भगवान विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक व भगवान विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक कैलासवासी गुरुवर्य भावा सानप सर यांची 35वी पुण्यतिथी उद्या दिनांक 18 जुलै 2024 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता शाळेच्या प्रांगणामध्ये संपन्न होणार असून त्यानिमित्त विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळ सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी श्री मोहनराव काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक MB खेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण, वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय अधीक्षक राजेश खटावकर, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉक्टर LR तांदळे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर सचिन शेकडे, दैनिक पार्श्वभूमीचे संपादक गम्मत भंडारी, दैनिक चंपावती पत्रचे संपादक सुनील क्षीरसागर, दैनिक झुंजार नेताचे संपादक अजित वरपे, संतोष मानूरकर, संपादक दैनिक दिव्य लोकप्रभा श्री युवराज नागरगोजे, अधीक्षक तहसील कार्यालय, संपादक श्री शेखर कुमार, पत्रकार श्री बालाजी तोंडे, संजय मालानी, नारायण नागरे, माजी मुख्याध्यापक BT बहिर सर, श्री प्रभाकरराव महाजन सर तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन नूतन मुख्याध्यापिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम यांनी केले आहे.
आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।